सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होताना दिसतो आणि पुण्यामध्ये जर बघितलं तर विविध देखावे देखील या निमित्ताने सादर करण्यात येतात। श्री मंगल क्लब तरुण मंडळाच्या वतीने द्रोणागिरी पर्वताचा देखावा सादर करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून पौराणिक हा देखावा आहे आणि या माध्यमातून तरुणांना विविध संदेश देखील देण्यात येतात। चला तर जाणून घेऊया या आताच्या या देखाव्याविषयी। सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात संपन्न होतोय आणि या निमित्तानं विविध ठिकाणी देखावे देखील सादर करण्यात येतात। श्री मंगल क्लब तरुण मंडळाच्या वतीने देखील भव्य दिव्य देखाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता अध्यक्ष आपल्या सोबत आहेत विष्णू अप्पा हरहर। आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय, दादा काय सांगाल, गेली कित्येक वर्ष आपण विविध कार्यांमध्ये आहात, सामाजिक कार्यात आहात आणि आज आपण या मंडळाच्या माध्यमातून एक देखाव्याचं आयोजन केलेलं आहे। नक्की काय हा देखावा आहे आणि काय सांगाल? श्री मंगल क्लब सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावेळेस ज्या पद्धतीने रावण सीतेचं अपहरण करून केल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मण आणि इंद्रजित यांच्या या ठिकाणी घनघोर युद्ध दाखवलं। या युद्धामध्ये इंद्रजितने लक्ष्मणला बेशुद्ध पाडल्यानंतर मग त्याला हिमालयातनं औषध जडीबुट्टी औषध आणण्यासाठी म्हणून मग औषध कोण आणणार, काय आणणार हिमालयातनं, मग त्यासाठी मग ते बजरंगबलीला बोलवून घेतात। बजरंगबली त्या ठिकाणी येतो। बजरंगबली हिमालयातलं सगळं ते जडीबुट्टीचं डोंगर उचलून आणतो आणि त्या ठिकाणी जडीबुट्टीचं डोंगर आणल्यानंतर त्या ठिकाणी वैद्यराज त्या जडीबुट्टीच्या औषधातनं मग लक्ष्मणाचं तब्येत बरं होतं। त्याच्यावर ते दाखवलेलं देखावा। नक्कीच आपण बघितलं की आपण विविध सामाजिक कार्यात असताना आपण जे संस्कृतीचे धडे देतात आणि हा एक देखावा येतात त्यातलं एक उदाहरण असंच म्हणता येईल। कारण या आत्ताच्या या जमान्यामध्ये डीजेच्या जमान्यामध्ये किंवा अदर जे काही आता वातावरण झालं त्यामध्ये तुम्ही मुलांना संस्कृतीचे जे काही धडे या माध्यमातून देवाय किंवा घेताय किंवा आपला इतिहास जो काही तुम्ही सांगताय याबद्दल खरं तर तुमचं आधी कौतुक। आणि अजून तुम्ही कुठले कुठले उपक्रम या माध्यमातून राबवता याविषयी देखील आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल। खऱ्या अर्थाने आता गणेशोत्सवामध्ये लोकांनी डीजे वाजवू नये असा माझा प्रामाणिक सल्ला आहे। त्यासाठी आम्ही डीजे मध्ये कधीच मिरवणूक काढत नाही। गेले आम्ही 10-12 वर्ष झालं डीजे अजिबात वाजवत नाही आणि मी 2007ला मंगल क्लब मंडळाचा अध्यक्ष असतानाच नगरसेवक प्रभाग क्रमांक 18 समता भूमीतनं नगरसेवक होतो। त्यावेळेस नगरसेवक असताना माझ्या कारकिर्दीत 2007 ते 2012 त्या ठिकाणी सरी गरीब योजना पुणे मनपाच्या माध्यमातून राबवल्या जातात। सरी गरीब योजना ही सर्वसामान्य गरीब लोकांना कॉर्पोरेशनच्या माध्यमातून फंड उपलब्ध करून दिलं जातं। साधारणतः एखादा आमच्या इथल्या गरीब घरातला आजारी पडला त्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त कॉर्पोरेशनकडनं 2 लाखचा हे फंड दिला जातो। त्या ठिकाणी पुढारीच्याच माध्यमातून की 2007 ते 2012च्या दरम्यान सर्वात जास्त फंड सरी गरीबचं मिळून देणाऱ्या नगरसेवकाची क्रमवारी लिस्ट आली होती। त्याच्यात मी 1 नंबर होता। या गोष्टीचा मला अभिमान आहे। नक्कीच आपले विविध उपक्रम या माध्यमातून असतात आणि या तरुण पिढीला आपण घेऊन जात आहे। राहुल दादा देखील आता आपल्या सोबत आहेत, राहुल दादा हरिहर। आपण त्यांच्याकडून पण जाणून घेतोय, दादा काय सांगाल, आताची युवा पिढी सर्वत्र जर बघितलं तर विविध विषयांकडे वळताना दिसते, परंतु आपण देखील युवक असून आपण सर्वच युवा मुलांना आता सोबत घेत आहे आणि आज हा अतिशय सुंदर असा देखावा आहे। त्या देखाव्याचं आपण आयोजन केलं, काय सांगाल? मॅडम, मेन म्हणजे श्री गणरायाच्या आगमनाने आमच्या मंडळामध्ये सर्व ठिकाणी म्हणजे एकदम उत्सुकतेचं वातावरण होतं आणि मेन म्हणजे मी यंग असताना मला यंग लोकांना हेच सांगायचं आहे की मॅडम त्यांनी विद्युत रोषणाई किंवा डीजे याच्याकडं न वळता भारताची जी मेन संस्कृती आहे, जे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर केलं, ते पण एक प्रकारचे संकट मोचकच आहे। त्यासाठी आम्ही संकट मोचकचा द्रोणगिरी पर्वत, संजीवनी बुटी, हनुमानाचा आम्ही देखावा केला आहे। तर यंग लोकांना माझं हेच आव्हान आहे आणि हेच विनंती आहे की आपल्या भारताची संस्कृती त्यांनी जपली पाहिजे आणि जास्तीत जास्त आपली संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी पुढे गणेशोत्सवामध्ये सादर केली पाहिजे, असं माझा नम्र विनंती आहे मॅडम सगळ्या लोकांना। आपल्या इन्कमिंग प्रोजेक्ट किंवा आपण जे काही सामाजिक कार्य करता त्याविषयी काय सांगा? मॅडम, सामाजिक कार्यकर्ता म्हणजे आमचे दादा पण नगरसेवक होते, ते पण स्टँडिंग कमिटी सदस्य होते। माझे वडील पण स्टँडिंग कमिटी सदस्य होते 2 टर्म। आता आमची काकू पण आता नगरसेवक आहे। भविष्यामध्ये परत माझे वडीलच म्हणजे नगरसेवकला इच्छुक आहे। तर सामाजिक कार्य म्हणजे मॅडम
गणेशोत्सव असन, नवरात्री असन, हिंदू धर्माचे कार्यक्रम असन, ज्या पण कार्यक्रम असतील मॅडम, त्यामध्ये माझ्या वडिलांचं, आमच्या मंडळाचं आणि आमच्या परिवाराचं, संपूर्ण परिवाराचं जास्तीत जास्त लोकांचं आमचं म्हणजे मॅडम कर्त्यांचं आमचं समाधान असतंय किंवा त्यांना सहकार्य असतं मॅडम. उपाध्यक्ष मंडळ म्हटलं की कार्यकर्ता हा खूप महत्वाचा असतो, त्याशिवाय मंडळ देखील पूर्ण होत नाही. कार्यकर्ते देखील आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय सांगाल दादा, आज आपण गेली कित्येक वर्ष हे मंडळ चालवत आहे, सर्व कार्यकर्ते मिळून एकजुटीने हे मंडळ चालवत असतात आणि आज हा सुंदर असा देखावा, ते लोकांची गर्दी देखील खूप होती इथे बघायला. काय सांगाल मॅडम, इथं आमची पहिल्यापासून परंपरा आहे, पारंपरिक देखावे आम्ही सादर करतो. इथं बरेच असे देखावे असेच केलेले आतापर्यंत फेमस आहेत, लोक खास करून बघायला येतात आणि हे लोकांना आवडतं. पौराणिक देखावे. नक्कीच. अजून काय तुमच्या आठवणी असतील का, जुना जो काय तुमचं पहिलं मंडळ आणि आत्ताचं मंडळ, किंवा पहिली जे गणेशोत्सव आणि आत्ताचे गणेशोत्सव, ही बदलत चाललेली संस्कृती, याविषयी काय मत आहे? नाही, आता मंडळामध्ये जेव्हा आप्पा नाही का आले, अध्यक्ष झाले, तेव्हापासून आमच्याकडे जबरदस्त प्रगती झाली आजपर्यंत. त्या आधारस्तंभ पण मंडळाचे आहे आणि अध्यक्ष पण आहेत. जबरदस्त कार्य चालू आहे, व्यवस्थित नाही का, व्यवस्थित सगळे पौराणिक देखावे चालू होतात आमच्याकडे. व्यसनमुक्ती, बाकीचे नाही का सगळे कार्यक्रम असतात, सगळे जे सण असतात ते. की सामाजिक कार्यामध्ये जर बघितलं तर सामाजिक कार्यात सर्वात महत्वाचं जे योगदान आहे ते व्यसनमुक्तीचं जे कार्य आहे ते नेहमीच हा उपक्रम राबवतात, असं देखील आज आपल्याला सांगण्यात आलेलं. असे उपयोग किंवा असे उपयोगी जे कार्यक्रम आहे ते नेहमीच राबवले गेले पाहिजे. छान राबवलं जसं वारकरींसाठी सेवा वगैरे, बाकी इतर सगळ्या समाजासाठी आप्पा सगळ्यांच्या पाठीशी उभ्या असतात आणि वह्या वाटप, पुस्तकं वाटप, रक्तदान शिबिर, अनेक आरोग्य शिबिर, अशा अनेक उपक्रम सतत इथं राबवले जातात आणि सगळ्यांच्या पाठीशी ते कायम उभे असतात. आता सार्वजनिक मंडळ जे आहे, आप्पांचं सार्वजनिक मंडळ आहे, तर ते नेहमी निरनिराळ्या विषयांवर सामाजिक विषय घेऊन देखावे साजरे करत असतात आणि त्या देखावाचा परिणाम हा सर्व समाजावर चांगल्या पद्धतीने होत असतो. आणि हा समाज जो आहे तर तो टिकला तरच बाकीचा आपला देश टिकेल. त्याच्यामुळं समाजाची मानसिकता ही चांगली करण्यासाठी अशा पद्धतीचे देखावाची आवश्यकता आहे आणि मंडळ जे आहे तर ते नेहमी अशा सामाजिक देखावाचा सादर करत असते. नक्कीच आपण बघितलं की मंगल क्लब हे जे तरुण मित्रमंडळ आहे यांच्या वतीनं आपण जर बघितलं तर विविध समाज उपयोगी जे काही उपक्रम असतात ते देखील ते राबवतात. तसंच व्यसनमुक्तीचं देखील कार्य यांच्या माध्यमातून केलं जातं. तरुण पिढीला आता विविध मेसेज देखील त्यांच्या वतीनं करण्यात येतात. मंगल क्लब मित्रमंडळ जर बघितलं तर त्या मंडळाने जो काही देखावा दाखवलेला आहे, जर आपण पाठीमागे जर आपलं बघितलं तर आपल्याला मोठा हनुमानाने जे काही जे आपले श्रीराम आहेत किंवा हनुमान आहेत, ही जी आपली संस्कृती आहे ही सर्व तरुण पिढीपर्यंत जावी अशा उद्देशानेच हा देखावा आज सादर करण्यात आलेला आहे. CM न्यूज इंडिया, प्राजक्ता बिबेशा, निलेश बिबे, पुणे.